एका मोठ्या रानात एक लई भारी ताकदवान सिंह राहायचा. त्याला आपल्या शक्तीचा लई गर्व होता. तो स्वतःला जंगलाचा राजा समजायचा, आणि तो होताच म्हणा. एक दिवस काय झालं, सिंह दुपारच्या टायमाला एका झाडाखाली ताणून देऊन झोपला होता. तेवढ्यात तिथे एक छोटासा उंदीर आला. उंदीर होता आतरंगी. त्याला काय हुक्की आली काय माहीत, तो थेट सिंहाच्या अंगावर चढला आणि उड्या मारायला लागला. सिंहाची झोप मोड झाली. त्यानं एक मोठा पंजा मारला आणि उंदराला गच्च धरलं. सिंह रागात गरगरायला लागला. काय रे टिल्लू, तुझी एवढी हिम्मत? आत्ता बघ तुला कसा कच्चा खातो. उंदीर पार घाबरला. त्याचे हात पाय लटपटायला लागले. तो गयावया करत म्हणाला, अरे वाघा, अरे राजा, मला खाऊ नको रे बाबा, चुकून झालं माझ्याकडून, मला सोडून दे, उपकार होतील तुझे. काय सांगावं, कधीतरी हा छोटा उंदीर बी तुझ्या कामाला येईल. सिंह मोठमोठ्यानं हसायला लागला. अरे तू एवढासा जीव, तू मला काय मदत करणार? चल जा पळ इथून. आज तुझं नशीब बलवत्तर हाय म्हणून सोडतोय. असं म्हणून सिंहाने त्याला सोडून दिलं. काही दिवस उलटले. एक दिवस रानात शिकारी आले. त्यांनी सिंहाला पकडण्यासाठी मोठं जाळं टाकलं होतं. सिंह त्यात बरोबर अडकला. त्यानं सुटायचा लई प्रयत्न केला, पण जाळं काय सुटेना. सिंह जोरात दरकाळ्या फोडायला लागला. त्याची ओरड त्या उंदराच्या कानावर पडली. उंदीर पळत पळत तिथं आला. त्यानं बघितलं की राजा संकटात हाय. उंदरानं वेळ न घालवता आपल्या टोकदार दातांनी ते जाळं कुरतडायला सुरुवात केली. बघता बघता उंदरानं सगळं जाळं तोडून टाकलं आणि सिंह मोकळा झाला. सिंहाचे डोळे उघडले. त्याला आपली चूक कळली. त्यानं उंदराचे आभार मानले. नुसती शरीरानं ताकद असून चालत नाही. कधी कधी बुद्धिमत्ता आणि छोटी माणसं बी मोठं काम करून जातात. कोणालाही कमी समजू नये.